ओपनिंग चालू आहे. करा ओपन. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आहे आपल्या न्यू आर्ट्स कॉलेजवरती. तर माझे आहेत पेपर. तर असं नाही की आज पहिला पेपर आहे, आज तिसरा ते चौथा पेपर आहे. तर म्हटलं आपण आज कॉलेजवर ब्लॉग बनवू. मस्त मस्त सकाळी उठलोय 7 वाजता, आंघोळ वगैरे केली. आता 8 वाजलेत नाही का. मस्त आता नाश्ता वगैरे करतो आणि सचिनला घेतो आणि जातो कॉलेजला. तर आमच्या गावात आज आहे रस्ता रोक आंदोलन 9 ते 9:30 10 वाजता. मला खूप इच्छा आहे थांबण्याची, खूप इच्छा आहे की ब्लॉग काढण्याची, पण नाही काढू शकत कारण की माझा आहे पेपर बुडावला तर बॅकला पडन. पण बघू आपण. माझा भाऊ आला आहे घरी, तर त्याला आपण ब्लॉग काढायला लावू, फक्त शूट करायला लावू, व्हॉइस नंतर लावू आपण. तर चला. हे बघा माझी आजी कुत्रा घेऊन आली. इसको बोलते लॅब आहे. मला मित्रांनी गिफ्ट केले, कुणी समर्थानी. त्याला मी टायगर नाव दिलेलं आहे. टायगर जिंदा रहेगा. तर मित्रांनो, आता कॉलेजमध्ये आलो, बघू शकता गाडी पार्किंग केली आहे. इथं 4 व्हीलर लावतात. तर आता आपण चालू नंबर बघायला. इथं सचिन भाऊ पोर अजून येऊ राहिलेत. आपले नंबर इकडे लागलेले तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे पब्लिक ती तुम्हाला वरती पब्लिक दिसते का, तिथे नंबर लावले. तर नंबर दाखवतो चला. तर मित्रांनो, नंबर वगैरे बघितलाय. 14 नंबर वर्गात आहे नाही का. तर नंबर बघितला सचिन भाऊनी. मी आता हे बघा आपलं कॉलेज आहे. कॉलेज तर एवढं नाही, खूप मोठं आहे कॉलेज. हे फक्त 1 नंबरची बिल्डिंग आहे नाही का, माझी बिल्डिंग नंबर 1 आहे. तर इथं समोर नंबर लागले ते बघू शकता. तर नंबर वगैरे बघितला सचिन भाऊनी. तर सचिन भाऊ वरती गेलाय. तर तुम्हाला आता डायरेक्ट वर्ग दाखवतो आणि पेपरमध्ये काय दाखवत आलं तर पेपर दाखवतो चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं नाही का आपले जेव्हा पेपर असतात ना, तेव्हा इथं नंबर म्हणजे आपला जो पेपरचा नंबर असतो तो इथं लिहून आलेला असतो. त्याप्रमाणे आपल्या वर्गात जावं लागतं. आणि इथं तर बघू शकता किती गर्दी आहे, कारण की सकाळ सकाळी थंडी होती. तर सर्वजण उन्हात थांबले पेपरच्या आधी. तर मित्रांनो, आता वरती चाललोय वर्गाकडं. तर जाऊ आता. हे बघा आपला 14 नंबर ब्लॉक आहे. तर ब्लॉग. तर कुठे आहे 14 नंबर बघू आणि देऊ वर्गात जाऊ आपण. हा आहे 13. तर मित्रांनो, हा आहे आपला ब्लॉक नंबर 14. आपला आहे ब्लॉक नंबर 14 आणि हा आहे आपला वर्ग. तर मित्रांनो, हा बघू शकता आपला नंबर आहे 18 शेवट आहे. पण शेवटचे ना फक्त 3 अंक लिहितात, त्याच्यामुळे 8 लिहिलाय. इथं बॅग ठेवली. 5 नंबरला आहे आपण. तर एका वर्गात कमी कमी 50 जण आहे. आणि सुपरविजनला आहे ना 2 जण येतात नाही का, शिक्षक 200. तर मित्रांनो, वर्गाची ओपनिंग चालू आहे, बघू शकता. ओपनिंग चालू आहे. करा ओपन. अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम, आज हम कहते तू क्या है बे हमें. त्याला तर आतमध्ये येऊन द्या आलेले आता. तर मित्रांनो, वर्गातून पण हे दिसतंय बघा नाही का, इथं आपले नंबर वगैरे लावलेले आहे. हे कॉलेज आहे बघा. तर मित्रांनो, पेपर वगैरे झालाय. तर 35 मार्काचा पेपर होता. तर आपण म्हणजे मी तुमच्या भावाने 30 मार्काचा दिलाय, 5 मार्काचा सुटलाय. अर्धा तास बाकी होता तरी पण म्हणलं बाद झालं 30 मार्काचं. तर 30 मार्काचा पेपर लिहिलाय आणि तुम्हाला कॉलेज दाखवायचं बाकी आहे अजून. तर कॉलेज दाखवणारच आहे. हे बघा इथून आता सुरुवात करतो. ही माझ्या मते 1ली ते 10वी पर्यंत ही आहे नाही का, हे बिल्डिंग आहे. आणि इकडं 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे जेवढे पण SY पासून BA पासून जेवढे पण वरती शिक्षण आहेत ना, तेवढे सर्व इकडं ह्या बिल्डिंगला आहे. म्हणजे टोटल आहेत ना मित्रांनो 4 बिल्डिंग आहेत. 4 11वी 12वी सोडून 11वी 12वीच्या एक बिल्डिंग आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी नवीन बिल्डिंग दाखवतो आणि इथं खेळ पण चालू आहे. खेळ पण दाखवणार आहे. हे बघा ही नवीन बिल्डिंग आहे त्या साईडनी. इथं नाव पण आहे बघा. तर आतमध्ये कोणाला गाड्याला एंट्री नाही आहे, फक्त स्टाफचे शिक्षक लोकांनाच एंट्री आहे असं मला तरी वाटते, कारण की असं कोणी पण आणू शकत नाही. आणि ती बघा तिकडं ती 11वी 12वीची सेपरेट बिल्डिंग म्हणजे न्यू आर्ट्स कॉलेज तिकडं. तर मित्रांनो, बघू शकता अशी ही बिल्डिंग, नवी बिल्डिंग. आणि इकडं खेळ वगैरे चालू आहेत रेसिडेन्शियल कॉलेज इकडं या साईडला.
तर इकडे खेळ वगैरे चालू. खेळ तर नाही दाखवू शकत मी, कारण की आपलं होतं उशीर, आपल्याला जायचं घरी. तर मित्रांनो ही एक बिल्डिंग आहे, बघू शकता. आणि आत भरपूर गाड्या लागल्यात. आम्ही चाललोय घरी. तर भरपूर कॉलेज दाखवायचं राहिलं, तर नक्कीच मी आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार. या ब्लॉग मध्ये तर नाही दाखवू शकत, कारण की मला यायचं घरी. तर चला आता ब्लॉग कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग संपला.